जय अंबे, खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा, ही साई तुझं भवानीच्या चरणी प्रार्थना. तर यांची 61वी आहे. तर 61वीची पूजा चालू आहे म्हणून गुरुजी आले होते आणि त्यांनी ते पूजा करून घेतली. तर आम्ही पूजा करतो आहे आणि माझ्या नणंदबाई आहेत त्या आम्हाला ओवाळलं त्यांनी, नणंदबाईंनी, आणि त्यांची ओटी भरायला सांगितली होती. त्यांनी तसं ओटी भरून घेतलं आणि माझ्या नंदेनी ओवाळून घेतलं आम्हाला. आता ह्यांचं म्हणजे ह्यांचं ना बड्डे, म्हणजे आज परिस्थिती अशी होती का मग वडील वगैरे नव्हते, तर मग बड्डे कसा होईल, काय कसा होईल. तर यांचा बड्डे आधी कुठे व्हायचे ना कोणाचे वाढदिवस, तर वाढदिवस नाही, काही नाही. पण मग मी विकीला म्हटलं की बघ, पप्पांचं ना वाढदिवस नाही, असं दुसरं काही असं फंक्शन खास पुरुषांचं असं होतच नाही, नाही का. तर म्हणून मग मी ह्यांना म्हटले की आपण आहे ना पप्पांचं खास हे बनवायचं आणि 61वी करायची, त्यांची पूजा करायची. मग विकी हो म्हटला आणि आम्ही यांना न बोलताच आम्ही त्यांना सरप्राईज दिलं. मग विकीनी पप्पांना कपडे घेतलेले, मी पण कपडे घेतले आणि त्यांच्या 61 वस्तू आम्ही गोळा केल्या. 61 वस्तू म्हणजे कंगवा आहे, तेल आहे, कपडे, मग पॅन्ट, शर्ट, म्हणजे जीनची पॅन्ट, टी शर्ट, बनियान, निकर, शूज, सॉक्स असे भरपूर गोळा केले होते आणि त्यांना सरप्राईज दिलं. आता बघा, इथे ना पादपूजा चालू आहे. तर मला पण त्यांनी पूजा करायला लावली, त्यांच्या पायांची अशी पादपूजा. आणि विकी आणि माझ्या सुनेनी त्यांनी पण पूजा करून घेतली. तर खूप छान वाटले पूजा. आमचे गुरुजी आहेत, कुलकर्णी गुरुजी, इतकी सुंदर मांडून दिली त्यांनी. इतकं सुंदर असं त्यांचं म्हणजे पूजा होती. आणि मग जास्त पाहुणे नव्हते बोलवलं, आईकडचे होते आणि माझी नणंद होती. पण मग काही त्यांच्याकडे पण काम होतं, काहीतरी होतं ते तेव्हा लग्न होतं. तेव्हा मग त्यांच्याकडे लग्न असल्यामुळे ते आमच्याकडे येऊ शकले नाहीत. पण त्यांची नणंद, भाची, त्यांची बहीण आणि माझी भाची वगैरे ते सगळे आलेले. मग ह्यांचे मित्र 5 मित्र आले होते. ह्यांना सरप्राईज दिलेलं, ह्यांच्या 5 मित्रांना पण बोलवलं होतं. आणि ह्यांना खरंच आनंद वाटला की म्हणजे त्यांना आम्ही न सांगता केलं होतं, पण त्यांना नंतर खूप आवडली ही पूजा. तर बघा, तुम्हाला कशी आवडते का? 61वीला ही पूजा करायची असतात. हे आपले संस्कार असतात की हे संस्कार देतात. तर मग 61वीला पण मग म्हणजे आपलं जन्म होतो, जन्मानंतर आपलं बारसं होतं, 5वी होते, 5वी मग बारसं, असे सगळे दिवस असतात. मग वर्षाचा वाढदिवस, मग प्रत्येक वर्षाचा वाढदिवस, आणि मग 61वी येते. 50व्या वाढदिवसाच्या वेळेला 50 दिव्यांचं असतं. आता ही 61वी म्हणजे 61 दिव्यांनी त्यांचं औक्षण केलं आम्ही. आणि भाऊ आले होते, माझे जिजाजी आले होते. सुनीता नव्हती आली, पण ते आले होते. आणि खूप असं सुंदर असं पूजा करून घेतली आणि खूपच सुंदर असं सगळं झालं आणि ह्यांनाही खूप आनंद झाला. आणि अशी पूजा आमची मस्त अशी करून घेतली. आम्ही दोघी नऊवारी नेसलो होतो आणि यांची मग पूजा चालू होती. अरे, आमच्या गुरुजींनी ना खूपच छान पूजा केली होती. तर बघा, तुम्हाला आवडली का? तर आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मग ते पादपूजा करत होते. मग म्हणजे बघा, आपण आहोत ह्या क्षणाला, आणि मग आपला मुलगा आपली एवढी सेवा करतोय, बायको पूजा करते, घरातले सगळे बहीण आणि मुलगा, सून सगळेजण पादपूजा करतात. त्यांना खूप आनंद होतो. त्यामुळे ही पूजा केली तर खूपच छान आहे. आणि याच्यामध्ये ते संस्कार असतात, ते संस्कार हे केले जातात, मंत्रपठण केलं जातं की याच्या पुढचं आयुष्य तुमचं खूप छान होणार आहे आणि तुम्ही खूप सुखी
आरोग्यपूर्ण जीवन जगणार आहात असा ह्याचा उद्देश असतो. मग पाय धुतले विकीने, मग पायावर दूध पाण्याने पाय धुवून घेतले. आणि एवढे सगळे ना, म्हणजे यांचे मित्र आणि हे सगळेजण आलेले ना, इतका आनंद झालेला त्यांना, म्हणजे त्यांना असं म्हणजे सांगू शकत नव्हते, पण त्यांच्या चेहऱ्यावर ते दिसत होतं. त्यांना असं एकदम आनंद झाला की अरे हे सरप्राईज माझे मित्र आले, की त्यांचे ते बालपणाचे मित्र आहे, खूप एकमेकांना काहीही बोलतात ते, म्हणजे एवढे असं ते एकदम जवळचे असे मित्र आहेत ते बालपणीचे, लहानपणाचे. एक तर मग ते म्हणतात आम्ही हे करायला जायचो, होळीसाठी लाकडं गोळा करायला जायचो, काय करायचो असं. एक आमच्या तिथे जवळच राहत होते, त्यामुळे हे बालमित्र सगळे. तर बघा पूजा करताना यांच्या चेहऱ्यावर एवढं म्हणजे असं कुतूहल आणि आनंद दिसत होता. कारण मग त्या मुलाने, मी पहिला केली पादपूजा, मग मुलाने पाणी, दूध, पाणी त्यांनी पाईप धुवायला लावले. मग एक हार घातला, मग त्यांच्या बहिणीला सगळ्यांच्या आमच्या हात धरून त्यांनी मग हार घालायला लावला. मग त्यांनी आधी तर पूजा करून घेतलेली, म्हणजे घरची वगैरे अशी सगळं असं पूजा करून घेऊन मग त्यांनी ही पूजा करायला घेतलेली. ती ग्रहांची पूजा असते ही, पण ग्रहांची पूजा करून घेतली, वास्तूची पूजा करून घेतली, त्यांच्या राशीप्रमाणे त्याची पूजा असं सगळं असतं. मग पाय पुसून घेतली. हा खूपच म्हणजे ना विलोभनीय आणि खूप सुंदर दृश्य होतं ते, की आपल्या सगळ्यांसाठी हे म्हणजे झालं त्यांच्या आयुष्यातली पावती असते ही. आपल्या मुलाने आपल्यासाठी एवढं सगळं केलं ना, त्या मंत्र काही आपल्याला कळत नाही समजत. माझं संस्कृत झालं आहे म्हणा, पण तरीसुद्धा एवढे ते विलोभनीय मंत्राचे उच्चार असतात ना, की त्या उच्चारानेच कळून जातं की हे खूप काहीतरी गूढ सांगतायत, की यापुढचं तुमचं आयुष्य खूप समाधानाचं आरोग्यमय जाणार आहे. तुम्ही खूप आनंद भोगा. आणि तुम्ही एवढे वर्ष जी मुलांसाठी आईवडील धडपडतात ना, त्या धडपडताना ते स्वतःची काळजी करत नाही, फक्त आपल्या मुलाची करतात. पण आज तेवढा एका क्षणात असं वाटून जातं की एवढ्या सगळ्या कष्टाचं मला फळ मिळालं, असं त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच झळकत होतं. कारण मुलांना वाढवण्यासाठी आपण किती जीवाचं रान करतो, पोटाला चिमटे घेतो, आणि आपण सगळं काही त्यांच्यासाठी ट्यूशन, शाळा, आपल्या घरातलं सगळं पुरवायचं असतं, सगळं बाकीचं करायचं असतं. आणि त्यातून ते करताना आणि शून्यातून उभं करायचं तर सगळंच करावं लागतं ना. तर खूप समाधान यांच्या चेहऱ्या वाटत होतं, खूप सुंदर. आणि आता आम्ही 61 दिव्यांनी त्यांना ओवाळलं. मग ते 61 दिवे बनवले होते आम्ही, आणि मग 61 दिव्यांनी आम्ही त्यांचं औक्षण केलं. गुरुजी तर होतेच सांगायला, पण मग आम्ही 61 दिव्यांनी त्यांची बहीण, मी, भाची असं सगळ्यांनी मिळून, आणि माझ्या मैत्रिणी आली, यांचे खास जवळचे मित्र 5 जण ते आले होते, आणि माझ्या खास मैत्रिणी अशा आल्या होत्या. आणि स्वयंपाक केला होता छान, सगळं असं छान अगदी मस्त त्यांच्या पसंतीचं असं केलेलं. सगळे मित्र आलेले, त्यांना सांगितलंच नव्हतं की आम्ही येतोय म्हणून. बघा कसे 61 दिव्यांनी ओवाळतोय. व्हिडिओ नक्की बघा, आणि मग बघा तुम्हाला कसं वाटतं, आणि नक्की मला सांगा, शेअर करा.